खातीर इनामां हांवें सांगिल्ली आसा तशेंच ही इनामां स्पेशल इनामां जे हांगा खेळगडी खेळटले आनी आमकां बरो खेळ दाखयतले तांच्या खातीर खास इनामां फक्त प्लेयर ऑफ द मॅच एकच इनाम ना ह्या सेमीफायनल आनी फायनली भितर जाल्यार बेस्ट परफॉर्मर जो चित्तले ताका प्राइज आसा लायटनिंग स्कोरर जो आसा ताकाय प्राइज आसा बेस्ट फिल्डर हाकाय प्राइज आसा आनी गेम चेंजिंग मोमेंट जो आसतलो अशी 4 इनामां आनी प्लेयर ऑफ द मॅच टोटल मिळून 5 इनामां ह्या दोन्ही सेमीफायनल आनी फायनलीक आमी दितले सो इनामाची खैरात हांगा आसा भरपूरशी प्राइजां भरपूरशे ट्रॉफीज उपांत्य फेरीच्या सामन्याला सुरुवात होते गोपाळपटा फलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय पहिल्या चेंडूवर स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय व पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मोठी सफलता गोपाळपटा याच्या स्वरूपात प्राप्त होते ती अर्थातच या ठिकाणी ध्रुव पारसा पेडनेम क्रिकेट संघाला विघ्नहर्ता श्रीदेव गणेशाला वंदन करून इकडची स्थानिक देवता श्रीदेवी मोरजाईला या ठिकाणी वंदन करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन ज्या क्षणाची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे खेंडीर बॉयज मोरजिम चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 त्यातील पहिला उपांत्य फेरीचा सामना गोवा राज्यातील तगडा संघ तो म्हणजे ध्रुव वॉरियर्स पारसा वर्सेस या ठिकाणी खेळवला जातोय तो बांदेश्वर बांदा शिरोडा या दोन संघादरम्यान पहिल्याच चेंडूवर ज्या खेळाडूनं अर्धशतकी मोहर आपल्या सलामीच्या सामन्यात झळकवली होती त्या गोपाळपटाला 0 धावांचा बोजा डोक्यावर घेत माघारी जावं लागतंय व पहिलाच हादरा या ठिकाणी बसतोय तो अर्थातच सचिनच्या खांदी निश्चितपणे क्षमता त्याच्या मनगटीत ताकद ही आहे मात्र जी जबाबदारी संघ व्यवस्थापनाने दिली ती जबाबदारी चोखपणे पाडण्यासाठी त्याला मैदानावर कार्यरत राहणं गरजेचं फुलटॉस पद्धतीचा चेंडू यावेळी ढिल्या हाताने खेळला जातोय थोडीशी चूक होते ती शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला व जोपर्यंत स्वतःला सावरत त्या ठिकाणचा क्षेत्ररक्षण करतोय एकेरी धावेची लहर ही सहजगत्या उठते व त्या एकेरी धावेने खातं खोललं जाते ते बांदेश्वर बांदा शिरोडा क्रिकेट संघाचं उपांत्य फेरीच्या पहिल्या महत्त्वपूर्ण सामन्यात नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गोपाळपटा स्वस्तात हा तंबूमध्ये परततोय स्वतःचा भोपळा न फोडता गोलंदाजी मार्फत अमीर सज्ज डाव्या यष्टीवरचा चेंडूला या ठिकाणी पाठवायचं होतं ते फाईन लेग क्षेत्रात मात्र संपर्क होत नाही बाकीचे सोपस्कार या ठिकाणी यष्टीरक्षक राम नागवेकर हा पूर्ण करतोय व आणखी एक चेंडू निर्धाव हा गडला जातोय दोन संघ हे कट्टर प्रतिस्पर्धी असे संघ एक गोवा राज्यातील दुसरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि या दोन प्रतिभाशाली संघांची ग्रंथिका ही उपांत्य फेरीच्या निमित्तानं आपण मोरजिमच्या भव्य दिव्य मैदानावर खेंडीर बॉयज मोरजिम आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्तानं पाहतोय सुरेख असा चेंडू फलंदाज लतेशला पूर्णपणे चकवतोय चेंडू टोलवावा की चेंडू सोडून द्यावा या द्विधा अवस्थेस निश्चितपणे चकला जातोय तो लतेश साळगावकर बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक राम नागवेकर पूर्ण करतोय व परत एकदा चेंडू सुपूर्द केला जातोय तो गोलंदाज अमीर साळगावकर याच्या हाती एक भेदक असा गोलंदाज ज्या गोलंदाजानं निश्चितपणे छाप पाडली आहे तो सज्ज होतोय अमीर साळगावकर ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र देखण्या फटका चेंडूचा प्रवास होतोय तो शॉर्ट कव्हरला एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय हा ना जरूर झाली होती अखेर दोन्ही फलंदाज या ठिकाणी जी अति आवश्यक एकेरी धाव होती ती धाव पूर्णत्वास नेत आहेत एकेरी धावेने या ठिकाणी षटक क्रमांक प्राथमिक म्हणजे पहिलं हे समाप्त होतंय व पहिल्या षटकाच्या माफ करा एक चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे या ठिकाणी 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय एकंदर धावसंख्या धावफलकावर ह्या 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या सफलता प्राप्त षटकाच्या सांगतेसाठी गोलंदाजी मार्कवर अमीर साळगावकर हा गोलंदाज सज्ज होतोय पंच सुजित राणे यांच्या उजव्या हाताकडनं व निश्चितपणे डावखुराचा सचिन टाक्कर त्याला सामोरं जाईल 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात
सुरेख असा चेंडू फुलर लेन पद्धतीचा चेंडू हलकेच फोन काढला जातोय तो पॉइंटला. ज्या क्षणी चेंडू टोलविला त्या क्षणी एकेरी धावेची साध योग्य असा प्रतिसाद लतेश याच्या माध्यमातून मिळतोय. पहिलं षटक समाप्त होतंय आणि पहिल्या षटकामध्ये ध्रुव वॉरियर्स क्रिकेट संघाचा निर्णय नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा हा योग्य असल्याचा निर्वाळा पहिल्याच चेंडूवर मिळताना राम नागवेकरच्या नेतृत्वाखालील या ठिकाणी ध्रुव पारसा क्रिकेट संघ गोपाळ पटाला स्वस्तात तंबूमध्ये पाठवतोय. 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात निर्धारित 7 षटकांचा सामना. सुरुवातीची 2 षटकं ही पॉवर प्लेची षटकं. 4थं षटक हे पिंक बॉल षटक म्हणून या ठिकाणी गणलं जाईल. हे मात्र खरं. गोलंदाजीमध्ये बदल होतोय की नाही ते पाहायचं आहे व बहुधा या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पाहायचंय कोण गोलंदाज सज्ज होतोय. तो गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज सचिन पाटजी याची वर्णी लागते. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सचिन पाटजी हा गोलंदाज सज्ज होतोय. पण निश्चितपणे सचिन पाटजी या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी सचिन टाककर नावाचा नवयुवक फलंदाज हा अर्थातच बांदेश्वर बांदा शिरोडा क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करताना मैदानावर. 3 धावा होत आहेत एका गाड्याच्या मोबदल्यात. क्षेत्ररक्षण गृहरचना आपण पाहू शकतो. डावखुऱ्याच्या फलंदाजांसाठी केवळ 2 खेळाडूंना सीमारक्षक म्हणून तैनात ठेवण्याची मुभा. कारण पॉवर प्लेचं षटक पॉवर प्लेची नियमावली अजूनही सुरू आणि गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सचिन पाटजी या गोलंदाजाचा सामना करण्यासाठी डावखुर हाताचा सचिन टाककर हा फलंदाज सज्ज होतोय. 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीस. सचिन पाटजीचा चेंडू हटकेस टोलवला जातोय. बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीनं फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी सचिन पाटजी चेंडू अडवतोय. धाव घेण्याचा कोणताही प्रश्न निर्माण होत नाही. चेंडू निर्धाव म्हणजे निर्धाव चेंडूनं दुसऱ्या षटकाची सुरुवात ही होते. अनुभवाने काहीसा नवीन काहीसा नौखा असा सचिन टाककर आणि त्या सचिन टाकरला काहीचा समजुतीचा सल्ला देताना लतेश साळगावकर दिसतोय. एकेर धावेने या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करणं अपेक्षित होतं मात्र त्याच प्रयत्नात चेंडू हा निर्धाव गणला जातोय व केवळ 3 धावा धावफलकावर या ठिकाणी एका गड्याच्या मोबदल्यात 1 षटक 1 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. सचिन पाटजी गोलंदाजी मार्कवर सज्ज. याही वेळी सुरेख असा लेंथ चेंडू आपण पाहतोय. चेंडूचा प्रवास घडवायचा होता तो एक्स्ट्रा कव्हरला मात्र संपर्क होत नाही कारण वेगानं चकित केलं जातंय. ते अर्थातच सचिन टाकरला बाकीचे सोपस्कार यष्टिरक्षक राम नागवेकर पूर्ण करतोय व आणखी एका निर्धाव चेंडूची सांगत आहोत. धाव फलकावर नाममात्र 3 धावा आपण अनुभवतोय. 1 षटक 2 चेंडू यांच्या सांगतेखेरीस आणि गोपाळ पटाची प्राईज विकेट ही ध्रुव पारसा गोवा क्रिकेट संघाला ही निश्चितपणे मिळते. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र मोठा फटका निघतोय. जो फटका अति आवश्यक होता बांदेश्वर बांदा शिरोडा क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातनं कारण आक्रमकता हेच बचावाचं तंत्र मानलं जातं आणि ज्यावेळी गोलंदाज तुमच्यावर वरचष्मा गाजवतील त्यावेळी अशा पद्धतीचा फटका हा क्रमप्राप्त काहीसा दबाव भेटतोय व 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात स्वतःचे हात खोलतोय तो अर्थातच या ठिकाणी फलंदाज सचिन टाककर सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू खेळण्यासाठी. 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात दुसरं षटक हे प्रगतीपथावर. परला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. यावेळी एक नेत्रदीपक असा फटका. चेंडूचा प्रवास हा डीप लॉंग ऑफ सीमारच्या पलीकडे षटकारासाठी इनसाइड आउट पद्धतीनं या ठिकाणी चेंडूची पारख केली आणि त्यानंतर जी खाली जागा होती ती खाली जागा एका आकर्षक फटक्याने भरून काढतोय. संघासाठी एक भरीव अशी कामगिरी करताना या ठिकाणी सचिन टाककर नामाचा फलंदाज दिसताना आता 13 धावा धावफलकावर या झळकल्या जात आहेत. एक गडीबात 13 धावा 2 चेंडूंवर 2 तगडे फटके या ठिकाणी सर्व काही ठीकठाक करतायत. ते अर्थातच या ठिकाणी बांदेश्वर बांदा शिरोडा क्रिकेट संघासाठी मैदानावर. त्या सचिनला आता मात्र कार्य अधुरं ठेवायचं नाही. ते कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी मैदानावर राहणे गरजेची बाब. सचिन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. रिव्हर्स स्वीपचा इरादा या ठिकाणी फलंदाज सचिन टाककरचा मात्र 2 सुरेख फटके टोलविल्यानंतर रिव्हर्स स्वीपचा फटका टोलविण्याची वेळ सचिन टाककरवर का यावी या प्रश्नाचं उत्तर केवळ सचिन टाककर देऊ शकतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. निर्धाव चेंडूसह 13 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या षटकाच्या सांगतेसाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन हा सज्ज होतोय.
फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता व कदाचित हा चेंडू शरीरवेधी ठरला जाईल या अपेक्षेने तिसऱ्या पंचांची दाद ही घेतली जाते मैदानावर मैदानी पंचांकडनं. वेगवान असा चेंडू होता, वेगाचा अंदाज येऊ शकत नाही. चेंडू फुलटॉस स्वरूपाचा होता आणि सदरचा चेंडू शरीरवेधी ठरतोय की नाही हे पाहण्यासाठी खातरजमा करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. फेअर डिलिव्हरी म्हणून या ठिकाणी चेंडूची गणना होते, म्हणजे चेंडू निर्धाव हा गणला जातोय. 13 धावा धाव फलकावर एका कड्याच्या मोबदल्यात 1 षटक 5 चेंडू यांचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या सांगतेसाठी वैयक्तिक आणि सांघिक दुसऱ्या षटकाच्या सांगतेसाठी वेगवान असा गोलंदाज सचिन हा सज्ज होतोय व स्ट्राईकला या ठिकाणी फलंदाज सचिन टाक्कर 1 षटकार 1 चौकार यांच्या सहाय्यानं मैदानावर खेळताना दिसतोय. 13 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका निघतोय, तो हवेमध्ये निघालेला फटका जो सुरेख असा या ठिकाणी सुमधुर आवाज दर्शवतोय, तोच सुमधुर असा ध्वनी सचिन टाक्करच्या खाती दुसऱ्या षटकाराची नोंद करतोय. दुसऱ्या षटकाची सांगता होते, पॉवर प्लेची यशस्वी अशी सांगता होते आणि गोपाळ बटा पहिल्याच चेंडूवर स्वस्तात बाद झाल्यानंतर त्याचे विपरीत परिणाम आमच्या संघाच्या कामगिरीवर होऊ देणार नाही, म्हणून फलंदाजीमध्ये जी बढती मिळते सचिन टाक्करला, ती बढती योग्य ठरविताना 2 नेत्रदीपक षटकार 1 चौकार यांची आतषबाजी सचिन टाक्कर करतोय. खेळ समाप्त होतोय 2 षटकांचा व 2 षटकांच्या सांगतेखेरीज 19 धावा धाव फलकावर एका कड्याच्या मोबदल्यात अशी अवस्था बांदेश्वर बांदाशुर्णा संघाची. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना डीजे. बराच वेळ स्ट्राईक पासून अबाधित असलेला लतेश साळगावकर यावेळी स्ट्राईकला येतोय आणि गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी बदल होतोय. सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चंद्रकांत. आपले हात आपलं कौशल्य आजमावण्यासाठी तो ध्रुव पारसा गोवा क्रिकेट संघाच्या वतीनं व चंद्रकांत या गोलंदाजाचा सामना करण्यासाठी छोट्या चणीचा लतेश साळगावकर हा फलंदाज स्ट्राईकला. 19 धावा एका कड्याच्या मोबदल्यात 2 षटकांच्या सांगतेखेरीज. यष्टीरक्षक राम नागवेकर शॉर्ट फाईन लेगला या ठिकाणी अमीर साळगावकर हे खेळाडू या ठिकाणी कार्यरत मैदानावर दिसत आहेत आणि गोलंदाजी मार्कवर चंद्रकांत. पहिला चेंडू फुल टॉस पद्धतीचा ज्या वेगानं आला त्याच वेगानं डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार करत षटकारासाठी मार्गक्रमण करतोय. गोपाळ बटा बाद झाल्यानंतर संघाची धुरा आपल्या खांदी घेत एक मोठा फटका, ज्या फटक्यानं पाव शतकाला गवसणी घातली जाते. मैदानावर 25 धावा एका कड्याच्या मोबदल्यात डीजे. 25 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. ज्या लतेश साळगावकरनं सलामीच्या सामन्यात अर्धशतकी बहारदार खेळी केली आहे, या मैदानाचा कानान कोपऱ्यात याला परिचित तो लतेश साळगावकर जोखीम घेतोय, जोखमीनं मोठा फटका टोलवतोय. चेंडू मैदानाच्या बाहेर गहाळ होतोय आणि त्यामुळेच सामना सुरू होण्यास काहीसा व्यत्यय हा निर्माण होतोय. वाहनधारकांना विनंती, कृपया या ठिकाणी मैदानाच्या मधोमधनं आपण आपल्या गाड्या या ठिकाणी घेऊन जाऊ नयेत, कारण अनंत नैसर्गिक अडथळ्यांचं या ठिकाणी अडथळे पार करत आम्ही ही स्पर्धा पूर्णपणे संपन्न करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे की आम्हाला सहकार्य करायचं आहे. वाहनधारकांना विनंती आहे की कुठेही व्यत्यय या सामन्यामध्ये येऊ नये, याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे. थोड्या वेळासाठी खेळ थांबला होता, मात्र काही क्षणानंतर सर्व काही ठीकठाक, सर्व काही आलबेल होतोय. मैदानाच्या बाहेर गहाळ झालेला चेंडू परत एकदा मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चंद्रकांत सज्ज. 25 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. समोर आहे तो लतेश साळगावकर स्ट्राईकला फलंदाज. यावेळी फुल टॉस पद्धतीचा चेंडू सुरेख असा फटका टोलवला जातोय, मात्र त्याहूनही वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षक या ठिकाणी पॉइंट क्षेत्रात घडवताना दिसतोय. तो या ठिकाणी क्षेत्ररक्षक
च्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 26 धावांवर. डाव्या उजव्या हाताची ही जोरगोळी निश्चितपणे काहीशी डोकेदुखी ठरते. पहिल्या चेंडूवर गोपाळ बटा बाद झाल्यानंतर 26 धावांची पायारोवणीची कामगिरी करताना ही जोरगोळी पारसा क्रिकेट संघाच्या गोलंदाजांचा यथोचित समाचार घेते आणि निश्चितपणे काहीसा हुरूप वाढतोय तो बांदेश्वर बांदा शिरोडा क्रिकेट संघाच्या गोटात. 26 धावा 1 गडी बाद. फुलटॉस पद्धतीचा चेंडू परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळी फसतोय. लॉंग ऑफला उडालेला झेल टिपला जातोय व ज्या चेंडूवर मोठ्या फटक्याची सचिनला अपेक्षा होती त्या ठिकाणी अपेक्षा भंग करत तो मैदानाच्या बाहेर छेलचित होऊन दुसऱ्या गड्याच्या स्वरूपात जातोय डीजे. दोन्ही गडी बाद होताना फुलटॉस पद्धतीचे चेंडू कामी येत आहेत. ते ध्रुव पारसा गोवा क्रिकेट संघासाठी. कधी कधी फुलटॉस पद्धतीचे चेंडू घातक ठरतात. गोलंदाजांसाठी धावांचा वर्षाव करण्यास फलंदाजांना मदत करतात. मात्र तेच फुलटॉस पद्धतीचे चेंडू असे या ठिकाणी घटना घडू देऊ शकतात. फलंदाजांना बाद करण्यात यशस्वीरित्या करू शकतात. याचं प्रदर्शन या मैदानावर घडताना दिसतंय. 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज अक्षय घाटवळ याची वर्णी ही मैदानावर लागते. गोलंदाज चंद्रकांत पहिल्या षटकानंतर स्वतःला वाचवतोय. एक सफलता आपल्या नावे हस्तगत करतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज होतोय पंचांच्या डाव्या हाताकडून. मधल्या यष्टीवरचा चेंडू शफल होऊन पहिल्यांदा खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र चेंडू पाहिल्यानंतर चेंडूची गती निहाळतोय अक्षय घाटवळ. बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका टोलवतोय. फॉलो थ्रूवर क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू निर्धाव काढला जातोय व निर्धाव चेंडूसह गोलंदाज चंद्रकांत हा षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी आपल्या गोलंदाजी मार्कवर हा सज्ज होतोय. ओव्हरपिच चेंडू सुरेख असा फटका मिड विकेटच्या दिशेने एक धाव फलंदाज पूर्ण करताय. क्षेत्ररक्षक रूरचना जी सजवली जाते त्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने चेंडू मार्गक्रमण करतोय. एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो अर्थातच या ठिकाणी 27 धावांवर. वाहनधारक आपल्यास आम्ही नम्रपणे विनंती केली आहे कृपया या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेमध्ये व्यत्यय येईल असं कृत्य आपण करू नका. कृपया आपली वाहनं त्या ठिकाणीच थांबवा. सुरळीतरित्या स्पर्धा संपन्न होण्यासाठी आपल्या सहकार्यांची आम्हाला गरज आहे. पंच मेंबर सन्माननीय फटी शेटगावकर सर यांचं आगमन या स्पर्धेदरम्यान होताना आम्ही पाहतोय. शब्दसुमराने सन्माननीय शेटगावकर साहेब आपलं स्वागत आणि व्यासपीठावर मान्यवरांच्या मान्यवर कक्षात घेऊन स्थानपन्न होण्याची आपल्यास आम्ही विनंती करतोय. चंद्रकांत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. लतेश शाळगावकरचा प्रयत्न फसतोय कारण चेंडू मर्यादेचं उल्लंघन करतोय. त्यामुळे दंडात्मक कारवाई पंचांची दोन्ही हात समांतर करत वाईडचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्या आपलं खातं खोलते व एका अवांतर धावेच्या मदतीनं सांघिक 28वी धाव ही जोडली जाते. अर्थातच या ठिकाणी बांदेश्वर बांदा शिरोडा क्रिकेट संघाच्या खाती 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. वेगवान गोलंदाज चंद्रकांत राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं सज्ज होतोय. लतेशसाठी कमजोर पद्धतीचा चेंडूचा प्रवास घडविला जातोय तो डीप फाईन लेग क्षेत्रात षटकारासाठी. षटकारानं या ठिकाणी 34 धावांपर्यंत परावर्तित होतोय. तो अर्थातच धावफलक प्रथम फलंदाजी करताना बांदेश्वर बांदा शिरोडा क्रिकेट संघाचा 3 षटकांच्या सांगते क्रिस डीजे. आमच्याकडे हांगासरले ग्रामस्थ मिस्टर शेटगांवकर आसात. मिस्टर शेटगांवकर ऑर्गनायझिंगा बद्दल तुका कितें सांगपाचें आसा? ऑर्गनायझर बरो आहा. ऑर्गनायझर काय हें ना. ऑर्गनायझिंग बरी आहा. आनी तुका खंयची टीम जिखलेली जाय? आमची गोंयची टीम की महाराष्ट्रांतली टीम? पूण दोनूय टिमी बरे आहा न्हू. म्हाका हे पूण बरे आहा. कोण हे आमचे बांदा ते पासून बरे आहा. कितको स्कोर जातलो कसो दिसता तुमकां पयलीं? सांगूं शकना कितलो. ओके, एन्जॉय करात आणि मजा घेयात हे गेमीची. थँक्यू. धन्यवाद. या ठिकाणी 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 34 धावा धावफलकावर. स्पर्धेच्या रीतिरिवाजानुसार या ठिकाणी डावातील 4थं षटक हे पिंक बॉल षटक म्हणून गणलं जातंय. या षटकामध्ये सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आणि ही कठीण अशी जबाबदारी आपल्या खांदी घेत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आमिर साळगावकर हा सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक महत्वपूर्ण 4थं षटक फेकण्यासाठी पिंक बॉल षटक म्हणून हे गणलं जातंय. स्ट्राईकला अक्षय घाटवळ. 34 धावा या धावफलकावर.
ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू अक्षय घाटवळसाठी सुवर्ण संधी. चेंडूचा प्रवास हा डीप लॉंग ऑन सीमारेषच्या पलीकडे षटकारासाठी घडवतोय व ज्या षटकाची सुरुवात एका उत्तुंग फटक्याने व्हावी अशी अपेक्षा बांदेश्वर बांदा शिरोडा क्रिकेट संघाची होती, त्या अपेक्षेना सुरुंग न लावता संघ साथीदारांचा हुरूप वाढवताना अक्षय घाटवळ चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवतोय तो षटकारासाठी. ज्या 6 धावांना धावफलक बदलतोय 40 धावांवर. चौथ्या षटकाच्या सुरुवातीस गोलंदाजी मार्कवर परत एकदा गोलंदाज आमिर साळगावकर हा सज्ज. परत एकदा चेंडू. यावेळी मात्र चेंडूची गती ही निश्चितपणे न्याहाळताना कमी पडतोय तो फलंदाज अक्षय घाटवळ. बाकीचे सोपस्कार यष्टी मागे यष्टीरक्षक राम नागवेकर पूर्ण करतोय. उजव्या यष्टीच्या काहीसा बाहेर जाणारा असा चेंडू होता. इम्पॅक्ट आउटसाइड, त्यामुळे पायचीच्या संभाव्य धोक्यापासून अक्षय घाटवळ हा वाचतोय आणि त्यामुळेच या ठिकाणी चेंडू निर्धाव हा गणला जातोय. 40 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. आमिर साळगावकर सज्ज. यावेळी चेंडू हवेत न जाता चेंडू जमिनीलगत टोलवला जातोय. अक्षय स्वतःवर नाराज दिसतोय, मात्र क्षणिक आलेल्या नाराजीचं सावट दूर करत उर्वरित 3 चेंडूंवर कार्यरत राहणं ही अक्षयसाठी जरुरीची बाब असेल. पर्यायानं तीच बाब पथ्यावर पडेल एवढं मात्र नक्की बांदेश्वर बांदा शिरोडा संघाच्या मात्र गोलंदाजी उच्च कोटीची होताना दिसते आणि या षटकामध्ये फलंदाजला जखडबंद करून ठेवण्याची कामगिरी गोलंदाज अनुभवाने परिपक्व असलेला आमिर साळगावकर करवतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. परत एकदा चेंडू सरळ टोलावला जातोय तो मिडॉनला. निर्धाव म्हणून पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर सलग 3 चेंडू निर्धाव पद्धतीचे. सर्व काही ठीकठाक, सर्व काही आलबेल असल्याचे संकेत देताना दिसत आहेत ध्रुव पारसा पेंडे गोवा क्रिकेट संघाला. 40 धावा धाव फलकावर 3 षटक व 4 चेंडू यांचा खेळ समाप्त. आमिर साळगावकर अनुभवाने परिपक्व होत अक्षयला जखडून ठेवणारी गोलंदाजी या मैदानावर साकारताना हा निश्चितपणे दिसतोय. यावेळी एक सुरेख असा चेंडू सफल होऊन खेळण्याच्या प्रयत्नात अक्षय असफल ठरतोय. आणखी एक निर्धाव चेंडू गणला जातोय. षटकारानंतर योग्य अशी वापसी, कौतुकास पात्र अशी कामगिरी आमिर साळगावकर खेळविताना दिसतोय. आता धावसंख्या 40 वर खोळंबलेली दिसते. 40 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. आपल्या षटकाची, आपल्या स्पेलची व या पिंक बॉल षटकाची सांगता करण्यासाठी आमिर साळगावकर गोलंदाज कार्यरत राहतोय मैदानावर व समोर आहे अक्षय घाटवळ स्ट्राईकला फलंदाज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र संपर्क होतोय. ज्या फटक्याच्या शोधात अक्षय घाटवळ होता षटकाच्या सुरुवातीला व षटकाच्या सांगतेला हे 2 मोठे फटके टोलवलेले आपण पाहतोय. ज्या 2 मोठ्या फटक्याने या ठिकाणी धावसंख्या 46 धावांवर पोहोचते. 4 षटकांचा खेळ समाप्त. 46 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 3 षटकांमध्ये काय घडेल, काय बिघडेल हे सांगण्यासाठी द व्हॉइस ऑफ गोवा म्हणून ज्यांची ओळख असे आमचे मित्र सन्माननीय हरेशजी काकोडकर सर यांना विनंती करतोय आपण समालोचन कक्षामध्ये यावं आणि यानंतरच्या 3 षटकांचं समालोचन आपल्या मधुर अशा वाणीतनं करावं. .46 for the loss of 2 wickets after completion of 4 overs. And now is time for the last 3 overs. Let's see how many they can get in the last 3 to finish in 7 overs. Sagar Morajkar, the bowler. तसेच आम्ही nicely bowled, good pace, very close to the body line, just getting a single. तसेच आम्ही मोठ्या दबाजानं योकार करतात आयच्या दिसाचे मुकेल सोयरे, चीफ गेस्ट ZP मोरजीम कॉन्स्टिट्युएन्सीचे आणि तसेच आदले सरपंच भोमाने सतीश बाब शेटगांवकर हांगा पाविल्ले आसा. व्हड्या दबाजान आनी ताळ्याच्या गडगडाटान आमी तांचो योकार करया. तसेच आमचे मानाचे सोयरे सरपंच मुकेश बाब गडेकर हांगा येतले, तांकांय आमी रिक्वेस्ट करता आयले जाल्यार आमी तुमकां सन्मानान तुमचे मानाचे स्थान वेदिकेचेर दवरिल्ले आसा, तुमी तुमची येवन बसका घेवची. Oh, this is a mammoth strike. Should go for 6 runs. Clears the boundary with his powerful strike and a powerful pull shot.
आपयले सोयरे डेप्युटी सरपंच पवन बाब मोर्जे हांगा पावल्या जाल्यार तांणी मातशें माचयेर आपल्या स्थान घेवचें. पंच सदस्य सुप्रिया जयदेव पोके हांगा बशिल्ली आसा. ऑलरेडी ताणें लॉट सुद्दां काडिल्ली आसा, ड्रॉ काडिल्लो आसा ह्या सेमीफायनलीचो. Here comes the next ball. This is once again in the air. This should be a catch. This is a chance. There's a fielder coming underneath and he takes an easy one. So after looking good here, the batsman falters for a full length ball and he goes back to the pavilion. Third wicket down. तशेंच फुडल्या सुवातेर पंच सदस्य बाब फटी शेटगांवकर हांगा पाविल्ले आसा जाल्यार तांकां आमी येवकार करतात आनी तुमकां तुमचें मोलाचें स्थान हांगा माचयेर आसा. तुमी येवन तुमचे बसका घेवची. तशेंच एक्स डेप्युटी सरपंच अमित बाब शेटगांवकर जाणी आमकां ह्या फूल टुर्नामेंटात तुमी पळयलां की ट्रॉफीज आसा, भरपूरश्यो ट्रॉफीज, एक आनी दोन ना, फक्त विनर्स, रनर्स अप, प्लेयर ऑफ द सिरीज, जाल्यार आयच्या दिसाक 5 वेगवेगळी इनामां दिल्ली जातलीं वेगवेगळ्या प्लेयरांक सेमीफायनल, फायनल आनी फायनलीक. हे सगळी ट्रॉफी स्पॉन्सर केल्ली आसा अमित बाब शेटगांवकर आनी अख्ख्या टुर्नामेंटात जर्सीचो स्पॉन्सरर आसा आमचो स्वप्नील बाब शेटगांवकर जाणी अख्खे क्लोदिंग जे आसा फूल टुर्नामेंटाचे 5 दिसाचे ते स्वप्नील बाब शेटगांवकरान दिल्ले आसा. देव बरें करूं तुमकां. तशेंच तुमी येवन माचयेर बसका घेवची. Some cracking shot, absolutely fantastic shot, inside out, over covers the aerial way, and what a way to start here for the captain. Daji Durat striking a clean shot in the covers. 57 the score moves on. We are into the 5th over. They're slightly moving towards their target of 85-90 runs. Well, under lights it is all difficult. I'm telling you, the ball does not travel as easy as it travels in the daytime. And left it all alone. Very well left by the captain, giving an additional single run of the extras. तशेंच पंच सदस्य विलास बाब मोर्जे तुम्ही हांगा पावल्या जाल्यार तुम्ही बी माचयेर येवन बसका घेवची. Trying to play a square cut. This was a good delivery, pacey delivery. You can see the back leg coming across to play the shot on the offside. So there was a little shuffle there, and that's the reason why the guideline shuffle, not wide, says the umpire. Another one, lovely shot, lovely on drive. This time it was not in the gaps, just getting a single down at the long off region. So pretty good over here for the batting unit. They got a boundary, although lost a wicket as well. So 5th over is done and dusted of the first semi-finals. 59. खंयच्या टुर्नामेंटाक अजून पर्यंत गोंयांत पळयली ना अशी इनामां तुमकां फक्त खेळगड्यांक न्ही जाल्यार अख्खे दर्शक जे प्रेक्षक वर्ग आसात जे क्रिकेट मोगी आसा हांगा आयिल्ले आसा सेमीफायनल फायनल पळोवपाक तांकां सगळ्या खातीर इनामाची खैरात आसा. जशे हावजीस आसात तुमच्या म्हऱ्या येतले हावजीचे प्रायज हांव सांगला ऑलरेडी. जल्दीफाय आसा ते 5000 आनी हॉरिझॉन्टल जी 5 जातली बेगीन तांकांय 5000चे इनाम. तशेंच आनी स्पेशल प्रायजां आसा. एक आमचे जे ऑर्गनायझर्स आसा ते बावल घेवन येतले, तातूंत भितर तुमी तुमचे मोबायल नंबर्स आसा ते दिवचे आनी जशें फायनल जाता प्रेजेंटेशना वेळार आमी तो लकी मोबायल नंबर जो आसा तो काडटले आनी ताज्या वेळार तुमकां भरघोस अशें कॅश प्रायज आसा. सो तुमी हांगा हजर आसपाक जाय आनी तुमकां तें इनाम फावो जातलें. जी आयकून आशिल्ली आनी चिंतून आशिल्ली अशी इनामां खेंडीर बॉयज मोर्जीम चॅम्प्स 2024 ह्या टुर्नामेंटाक तुमकां दिश्टी पडटली. Sachin Parji coming into bowl the 6th over. A slog shot in the mid-wicket region and getting a single. So they are moving slowly and steadily towards the first target of 80 runs. The captain is well there. He wanted to lift it over the mid-wicket region, but he did not get the elevation. Oh, this might be called a no ball. This might be called a no ball. Yeah, lucky there, lucky to survive. And look at this. Look at this. You must have heard in IPL. This is the IPL of Goa. Candid Boys Morjim Champs 2024. This is how it is done. This is how it should be done. What a
job done by the organizers. Small things matter a lot, and it gives an additional tinge to a big tournament like this one. Once again, this might be one more no ball. This is going wrong here for Dhruv Warriors Parshe. Front foot overstepping, no ball. जशें तुमकां सांगलें भरपूर इनामाय आसात. पयल्या फाटी गोंय राज्यान जर पिंक बॉल कोणें इंट्रोड्यूस केल्लो आसा जाल्यार तो केंडीर बॉयज मोर्जीम चॅम्प 2024 पावर्ड बाय मंदार मोहन पोके. तर तुमी चितात ह्या टुर्नामेंटाक कितल्योश्यो नवी गजाली जाल्ल्यो आसा ज्यो हाज्या पयलीं गोंय राज्यान जावं नाशिल्ल्यो त्यो आज तुमकां दिश्टी पडटा ह्या टुर्नामेंटाक. A lovely drive, lovely shot. There's a man there and restricts to just a single poor throw. Ram was very alert. The captain was very alert from behind the wickets. So now this is looking a pretty good total here from Bandeshwar Banda. 69 at the moment. This is lovely shot in the air. There's a fielder in the deep covers and he takes a good one. So the captain departs, trying to go off the back foot in the deep covers region, and there's the end of captain at the score of 69. 69 for 4. So in comes Rohan Lone. A very strong batting lineup, as Ram Nagvekar had already said during the toss. They have got a very strong and deep batting lineup. They can go in the attacking mode right from the word go with the depth they have. This time very well left alone, and umpire saying well within the guideline. Pretty good ball here. He's coming back strongly, Sachin Parji. He's one of their prime bowlers. Prime bowler who bowls 2 overs almost every time, and whenever the team is under pressure. He was slightly off color in the first 2 balls, but then he's coming back with a bang by taking the wicket and bowling a dot ball. Right ball, perfect ball, looking for a run out at the non-striker's end, but then decided against as there was no cover up. Could have given an extra run. Sensible here from Sachin Parji. $70 the score. So if you are thinking about somewhere around 90-95 in 7 overs, mind you, I'm telling you, with the experience that I have under lights, it is not easy. The ball does not travel as easily during the daytime. So we can deduct around 10-15 runs of that if you have a pretty good bowling attack. This time clears the front leg and stand and deliver. Stand and deliver. Bang, it goes out of the ground. Another 6 runs. Error from the bowler and pays the prize with 6. That marks the end of 6 overs. Is 6 gone? 76 for the loss of 4.
वट्टारांतले एक बऱ्यांतले बरे सोशल वर्कर बाब दिगंबर दाबोलकर हांगा पाविल्ले आसा. व्हडा मनान व्हडा काळजान आमी तुमकां हांगा येवकार करतात आनी तुमकां तुमचें स्थान जें आसा तें माचयेर दवरिल्लें आसा. थंय बसून सुशेगाद तुमी बसका बसून तुमी ही मॅचीचो आस्वाद घेवचो. येवकार करता सर तुमकां कमेंट्री बॉक्सांतल्यान. So a single taken at the beginning of the 7th over, which takes the score to 77. So Bandeshwar Banda doing pretty well, but also the bowling unit through Parsham not allowing the game to drift away. In spite of conceding few sixes, they are bowling the dot balls, picking the wicket at the right time. So the game is well balanced at the moment. This is in the air. This should be a chance. Ram Nagwekar says it's mine. Oh, he's nowhere close. He was nowhere close, and they are running for the second. A run out opportunity. No one at the North strikers, and finally someone removes the bails. And you can see the LED wickets. LED wickets are shining brightly there. This is an introduction. This is one more introduction here. LED wickets introduced here in Kenya Boys Morjim. So lots of new things that you see for the loss of 5 wickets at the moment. Running hard, they are taking every run possible. That's how you have to do it in the semi-finals. The place for the final doesn't happen to you in your career too often. You have got to fight for it. Lovely crisp shot down the ground, carpet shot, and a misfield. Yeah, it's a misfield. It's a misfield for every extra run, and they have taken the second run cleanly. So that will finish the first innings here for Bandeshwar Banda. I think most of the batters have contributed decently here for this team, getting the sixes, getting the big hits, and finally in 7 overs they managed to get a decent total of 92 runs on the board in the first semi-finals. So if Dhruv Warriors Parche want to enter the finals of this big tournament, they have to cross the barrier of 93 runs, get 93 runs and enter into the finals is the target for them. रिक्वेस्ट करता दोन्ही टिमीक मातशे जातीतले बेगीन ग्राउंडार येवचे. बांदेश्वर बांदा तुमकां रिक्वेस्ट आसा मातशे ग्राउंडार बेगीन येयात. ध्रुव वॉरियर्स पार्शे बॉल मातशे सिलेक्ट करपाक येयात आनी मॅच आसा ती आमी रोखडीच सुरवात करया. फर्स्ट सेमीफायनल ताज्या नंतर दुसरी सेमीफायनल. हांव मागता ऑटोटॅक पणजी. Requesting Super Sixes, Kauthani Aranda and Autotech Panjim. Please come for toss. Requesting both the captains for the semi-final too. Please come for toss. Super Sixes, Kauthani Aranda and Autotech Panjim. Please come for toss. तशेंच हावजी आसा ते आमचे वॉलंटियर्स तुमचे म्हऱ्याक घेवन येता. 100 रुपया 3 हावजी आनी जल्दीफाय आसा ताका 5000 रुपयाचें इनाम. हॉरिझॉन्टल जे आसा ताकाय बी 5000 रुपयाचें इनाम. भरघोस इनामां आसा तुमच्या खातीर. आतां वॉलंटियर्स येता. म्हाका दिसता जे कोण इच्छूक आसा तांणी डेफिनेटली हावजी काडच्यो आनी ड्रॉ आसतलो इंट्रस्टिंग. सो पळोवया कोण प्रायजां हांगा व्हरता. तशेंच डेप्युटी सरपंच आनी स्पेशल इन्वायटी पवन बाब मोर्जे हांगा पावले आता जाल्यार तांणी मातशें येवन माचयेर बसका घेवची. तशेंच स्वप्नील बाब शेटगांवकर जांणी आमकां फूल टुर्नामेंटाक जर्सी स्पॉन्सर केल्ली आसा. डे 1 to day 4 स्वप्नील बाब तुमकां आमकां आमी व्हडा दबाज्यान व्हडा मनान येवकार करतात. तुमी येवन मानाचें स्थान तुमच्या माचयेर दवरिल्लें आसा थंय येवन बसका घेवची. सो आमचे मानेस्त झेडपी चीफ गेस्ट आयच्या दिसाचे बाबा मिस्टर सतीश बाब शेटगांवकर झेडपी मोर्जीम कॉन्स्टिट्युएन्सी. तशेंच आदले सरपंच मोर्जी पंचायतीचे सतीश बाब आमचे आयच्या दिसाचे मुखेल सोयरे. तुमकां आमी व्हडा मनान तुमी जर हांगा आसात जाल्यार तुमकां आमी राविल्ले आसा. तुमी येवन बसका घेवची.
तशेंच आमी नितीन बाब शेटगांवकर हांकाय बी येवकार करता. नितीन बाबाक रिक्वेस्ट करता तुमी माचयेर येवन तुमची बसका घेवची. तुमकां रिक्वेस्ट करता जर तितले बेगीन हांगा येयात. आमी तुमकां राविल्ले आसात. भालचंद्र बाब थेमकर तुमकां रिक्वेस्ट करता तुमी जर तर हांगा आसात जाल्यार तुमी हांगा येवन माचयेर बसका घेवची. तुमकां आमी राविल्ले आसात. येवकार करतात कॉमेंट्री बॉक्सांतल्यान तशेंच माचये वयल्यान. हॅलो कैप्टन ऑफ सुपर सिक्सर कौटनी आरंदा क्रिकेट टीम, आइए कैप्टन टॉस के लिए सामने ऑटोटेक पणजी क्रिकेट टीम के कैप्टन आ चुके हैं. तशेंच ऑर्गनायझिंग कमिटी कडल्यान आता फुलांनी आमी येवकार करता. आता हांव आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीच्या माणकुल्या भुरग्यांक काम केले भुरग्यांक रिक्वेस्ट करता फुलांनी आमच्या आयच्या दिसाचे मुखेल सोयरे झेड पी मोर्जीम कॉन्स्टिट्युएन्सीचे बाब सतीश शेटगांवकर हांकां फुलांनी येवकार करचो. एक मौका निकला था मिड विकेट बाउंड्री पर कैच का. अच्छी बल्लेबाजी खास करके लतेश साळगावकर ने बनाए थे 43 रन. उनका अच्छा साथ दिया सचिन टाक्कर और अक्षय घाटवल. लेकिन ये मौका शायद आने वाला समय बताएगा ये मौका कितना महंगा साबित होता है मैदान पर. तशेंच मुकेश बाब गडेकर सरपंच हांगा पाविल्ले आसा. मानाचे सोयरे आमी तांकां मोठ्या काळजान हांगा फुलांनी येवकार करतात. सामने सौरभ नाईक राउंड विकेट वता मुखार. पंच सदस्य सुप्रिया जयदेव पुके हांकाय बी आमी फुलांनी येवकार करूया. ऑन साइड पर थोड़ा सा ऑन द राइट शॉट खेला स्क्वायर लेग पर. शॉर्ट स्क्वायर लेग पर फील्डर गेंद को फील्ड करते कोई रन नहीं. एक अच्छी शुरुआत बेहतरीन शुरुआत सामने सौरभ नाइक अपने बॉलिंग मार्ग पर राउंड विकेट. एक छोटा रनअप 7-8 कदमों का अगली गेंद लेकर. अच्छा शॉट कवर पर. शॉट कवर पर फील्डर बहुत ही बेहतरीन फील्डिंग. बिल्कुल अपने आप को झांक दिया कवर पर एक्स्ट्रा कवर पर और रन का बिल्कुल मौका नहीं दिया. तशेंच आमचे आनी एक पंच सदस्य बाब फटी शेटगांवकर हांकाय बी आमी फुलांनी येवकार करूया. अगली गेंद इसी बीच में सौरभ नाइक की. ओ जोरदार अपील अंपायर की और इसी के साथ पहली सफलता मिलती हुई मैदान पर बांदेश्वर बांदा शिरोडा क्रिकेट टीम को. सौरभ नाइक ब्रेक थ्रू दिलाते हुए अपने टीम को. एक नाजुक शुरुआत मैदान पर ध्रुव वॉरियर्स पारसे क्रिकेट टीम की. तशेंच डेप्युटी सरपंच अमित बाब शेटगांवकर जे आमचे ट्रॉफी स्पॉन्सर्स आसात एक्स डेप्युटी सरपंच तांकाय बी आमी मोठ्या व्हडा मनान परमळीत फुलांचो येवकार दितात. अमित बाब शेटगांवकर येवकार तुमकां. जर्सी स्पॉन्सर स्वप्नील बाब शेटगांवकर या आतुरतेन हांगा मॅच पळयता. स्वप्नील बाब शेटगांवकर हांकाय बी फुलांनी आमी परमळीत येवकार करूया. थैंक यू सर. नए बल्लेबाज मैदान पर संकट मोचक खिलाड़ी ध्रुव वॉरियर्स पारसे क्रिकेट टीम के राम नागवेकर मैदान पर. आज आमने सामने बिल्कुल दो दिग्गज खिलाड़ी है. मैं कहूंगा विकेट कीपर है टीम के और उसी के साथ बिल्कुल चतुर होशियार खिलाड़ी है. एक और से राम नागवेकर तो दूसरा जरूर नाम गोपाल बटा का मैदान पर लेना पड़ेगा. एक अच्छी शुरुआत सौरभ नाइक एक ब्रेक टू दिलाते हुए अपने टीम के साथ अगली गेंद लेकर अपने बॉलिंग मार्ग पर और सामने स्ट्राइक पर आ चुके बल्लेबाज राम नागवेकर. तशेंच आमी येवकार करूया आता फुलांचो परमळीत दिगंबर बाब दाबोलकर सोशल वर्कर हांगा ह्या वाठारांतले तांकाय बी आमी येवकार करून ही मॅचीची जी फुडाकार मॅच चालू आसा ती बी तांणी बसून पळोवची.
अच्छी गेंद, इस बार हल्के से ड्राइव किया, इस बार कवर पर, शॉर्ट कवर पर फील्डर, और जब तक गेंद को फील्ड करते तब तक एक सिंगल पूरा किया राम नागवेकर ने। आते आते पहली गेंद पर अपना खाता शुरू किया और पावर प्ले का पहला ओवर और पहले ओवर के बाद टोटल स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर। 93 रनों का टारगेट है, अच्छा टारगेट है। मैं कहूंगा गोपाल भट्टा जो 0 पर आउट है, लेकिन उसके बाद बड़ी जिम्मेदारी के साथ एक बहुत ही शानदार यादगार बल्लेबाजी रही लतीश सालगांवकर की। अच्छा साथ निभाया लेफ्ट हैंडर बैटर सचिन टाक्कर ने और उन्हीं के साथ अक्षय घाटवल ने। आने वाले मैच का टॉस हो चुका है। सुपर सिक्सर कौटनी आरोंदा क्रिकेट टीम टॉस जीतकर पहले फील्डिंग कर रही है, बल्लेबाजी को मौका दिया है ऑटोटेक पणजी क्रिकेट टीम को। इसी बीच पावर प्ले का और एक ओवर जो दूसरा ओवर मैदान पर शुरू होने जा रहा है और बॉलिंग मार्ग पर आ चुके हैं प्रवीण कुबल। गेंद हवा में कवर पर, लेकिन मौका नहीं मिला, फील्डर से बहुत दूर थी गेंद। और जब तक एक्स्ट्रा कवर पर गेंद को फील्ड करते तशेंच आमचे आनी 2 मानेस्त हांगा बशिल्ले आसात आनी बसका घेतल्या आमी तांकां व्हडा मनान येवकार करता। नितीन बाब शेडगांवकर आनी बालचंद्र बाब थिंकर ह्या दोगांय मानेस्तांकां आमी फुलाचो परमळीत येवकार करुया आनी मॅच फुडें व्हरया। थैंक यू हरीश सर, धन्यवाद। एक सिंगल और बढ़ गया स्कोर के खाते में, 3 पर पहुंचा टोटल स्कोर 1 विकेट के नुकसान पर। 93 रनों का टोटल है, एक अच्छा टोटल है। 7 ओवर का मुकाबला है, सेमीफाइनल का मुकाबला, थोड़ा सा अतिरिक्त दबाव है दोनों टीमों पर। अच्छी गेंद इस बार, बहुत अच्छी गेंद की और करलेन के मिड ऑन पर फील्डर गेंद को फील्ड करते, निशाना लगाया, सीधी डायरेक्ट हिट और अंपायर का इशारा थर्ड अंपायर की और कमेंट्री बॉक्स की और जो कि इस रन आउट के लिए मैदान पर आ चुका है। हरीश सर, आज सुबह के सत्र में मेरे साथ जुड़ चुके थे प्रशांत शिरोडकर और एक बार फिर से इस शाम के दौरे जो कि श्याम कलंगुटकर, उन्हीं के साथ समीर पांडे और सर हरीश काकोडकर और मैं अशोक नाइक, आप सभी का स्वागत इस खिंडीर बॉयज बोर्जिम चैंप्स 2024 सेमीफाइनल का पहला मुकाबला। 7 ओवर का मैच, दूसरा सेमीफाइनल होगा जो ऑटोटेक पणजी और सुपर सिक्सर कौटनी आरोंदा, इन 2 टीमों के बीच में। और नए बल्लेबाज मैदान पर राम नागवेकर का साथ देने के लिए आ चुके हैं शुभम चंद्र जी, एक बहुत ही अच्छे बल्लेबाज है। और सामने राम नागवेकर और प्रवीण कुबल अपने बॉलिंग मार्ग पर। कमेंट्री बॉक्स की ओर से एक बार फिर से अगली गेंद लेकर हल्के से मोड़ा गेंद को ऑन साइड पर, थोड़ी सी हवा में गेंद शॉर्ट स्क्वायर लेग पर, लगभग शॉर्ट मिड विकेट पर बैकअप हो रहा था। डीप मिड विकेट से आते गेंद को उठाते फील्ड करते, लेकिन तब तक समय था दोनों बल्लेबाजों को एक सिंगल पूरा करने का। साई स्पर्श इवेंट सुप्रेश मुड़वी, बिल्कुल इस मैदान को सजाया है उन्होंने सुप्रेश मुड़वी। और प्रवीण कुबल अपने बॉलिंग मार्ग पर, राइट आर्म राउंड विकेट, सामने लेफ्ट हैंडर बैटर शुभम चंद्र जी। और गेंद तेज गेंद इस बार लेग स्टंप से बाहर, ऑन साइड पर फिर से थोड़ा सा हवा में स्क्वायर लेग पर, 2 फील्डर है गेंद के पीछे, पहला रन पूरा किया, लेकिन उतनी चौकर नहीं। फील्डिंग बहुत अच्छी, फील्डिंग बेहतरीन फील्डिंग। आज विकेटों के बीच में मैं तारीफ करूंगा जो दौड़ देखने को मिली, लतीश सालगांवकर हो, उन्हीं के साथ सचिन टाक्कर हो, बिल्कुल दाद देनी पड़ेगी, क्योंकि बार बार चौके छक्के जब नहीं लगते मैदान पर तो ये विकेटों के बीच में दौड़, सिंगल डबल बहुत मायने रखते हैं मैदान पर। और वो बात देखने को मिली बांदेश्वर बांदा शिरोडा क्रिकेट टीम की ओर से। नो बॉल का इशारा, शायद थोड़ा सा ओवरस्टेप हो गए और इसीलिए अंपायर का इशारा नो बॉल का। लेफ्ट हैंडर के लिए राउंड विकेट आ चुके थे, राइट हैंडर के लिए ओवर द विकेट प्रवीण कुबल, लेकिन कहीं ना कहीं थोड़ा सा लाइन से ओवरस्टेप हो गए और
एक बिल्कुल कैच तो पकड़ा था, लेकिन आपके कानों पर जो पहुंच रहे वो नवीन डीजे और प्रवीण कोमल अपनी बॉलिंग मार पर। और बेहतरीन शॉट इस बार ऑफसाइड पर, लॉन्ग अप बाउंड्री पर, कोई मौका नहीं, गेंद निकली 4 रन के लिए। राम नागवेकर के बल्ले से चौका निकलता हुआ डीजे। एक दिग्गज खिलाड़ी है और एक से बढ़कर एक कमेंटेटर भी है दोस्तों। सर हरीश काकोडकर है, श्याम कलंगुटकर है, समीर पांडे है, मैं आपके साथ अशोक नाइक। Thank you, Ashok sir. 13 for 2 after completion of 2 overs. In readiness, needing 93 runs to win. That's too much to ask when you lose 2 early wickets. Nikhil Gowde starts off with the Yorker and looking for a quick single. Will get it eventually. Fantastic organizing this by the Kendir boys. More Gym Champs 2024. Hole and soul. Mandar Mohan Poke. Humongous prizes, trophies also, and many prizes for the organizers as well and the supporters. Nicely played. Very well fielded in the deep mid-wicket region. Will just be a single. And that's gone. What a catch that is. Excellent bit of grab. Has he changed completely complexion of this game? This is his 10th catch of the tournament. Short pitch delivery, pulled away and taken. Good running catch. Kept his eyes on the ball, kept his composure, and the 3rd wicket down. 15 for 3. In all sorts of trouble, the Dhruv Warriors parse him. New Manon is Saish Ramji. Need to get a partnership going along with the skipper. The skipper is at the other end. Too much to ask. 90 looks a mountain to climb from this stage. 3 wickets lost. Remaining batsmen to follow. Oh, just gone past the bowler. Down the ground. And will just be a single. Score moves on to 16. Plenty of support, plenty of crowd watching this game. Nicely played. Back at the point. It's running towards the fence for 4. And will just trickle into the boundary for 4. Signals coming. And that's 4. Much needed for the likes of Dhruv Warriors Parsam. Electric atmosphere on the ground. Well, when I came today evening, everywhere it was getting dark, thundering, and showers also. Nicely bowled.
Down the ground, looking for a quick single, and will eventually get it. After completion of 3. 21. 21 for 3 after completion of 3 overs. And this will be the pink over. Pink ball over. तसेच या वाठारांतली आदली सरपंच मॅडम सुरेखा शेटगांवकर हांगा पाविल्ली आसा. आमी तांकां येवकार करतात. तशेंच हांव हांगा विनंती करता केंडीर बॉयज मोर्जिमाचे ऑर्गनायझेशनाचे भुरगे तांणी फुलांनी सुरेखा मॅडम हांचो येवकार करचो. Three overs, 21 for the loss of 3 wickets. 72 more needed in 24 deliveries. So 4 overs left, needing 72. That's too much to ask for in the night sky. 72 required in 24. You've seen miracles happen. Miracles happening in cricket. Let's see if we can witness it tonight. This is the pink over. This is the make or break over. This particular game will definitely tell from this over where is this game headed. Praveen Kumar, and he knocks over the skipper. He's gone, trying to get runs. Hint of ball keeping low, and his off stump is resting on the floor. It's 21 for 4. So new man in is Santosh. His team in deep trouble at the moment. This game is headed towards the Bandeshwar Banda Shiroda. Completely dominating at the moment. Gopal Bhatta went early for a duck. Then Latesh and Sachin got a partnership going. Akshay came in. He also got himself to a start of 19. But the main man, Latesh, was not out till the very end for 43. Talking about the bowlers, well, meanwhile, back live, smash down the ground. And will be just a single. In fact, nothing. Dot delivery. Big hit. And will be a boundary. Or has it been stopped? Yes, very well fielded. Really good fielding effort. Just a single taken. And knocked him over, gone. The Zingers have lit up. And they are litting, making it red. Situation for the batting team. Dhruv Warriors Parsim. Half side done packing.
22 for 5. And definitely not much hope left for the batters coming in. 6, 7, 8, 9. Ajay, the new man in. Quick delivery again. Excellent bowling this. Bowling a pink over, and that too bowling really fast. Match coming up next, semi-final 2. Played nicely. Over covers. Over the infield. It's running towards the fence for 4. Will it be just pulled back, or is it going to go for 4? It's gone for 4. Boundary. Score moves to 26. With that boundary. After completion of 4, it's 26 for the loss of 5 wickets. 26 for 5 after 4. 18 deliveries left and 67 runs required to win. Match coming up next, semi-final 2. Super Sixes, Kauthani Arunda will be taking on Autotech Panjim. Kauthani Arunda winning the toss and deciding to bowl first. We'll shortly see that game as well. So please don't go anywhere. If you are watching it on YouTube as well, get your connection straight right. We are viewing live on tenniscricket.in. Fantastic lightning and lighting as well here at the Morjim ground. Big hit in the night sky. Who wants to get underneath? Akshay Ghatwar takes that catch. And that's another wicket. Finding in all sorts of trouble at the moment. The Dhruv Warriors Parsim. The Warriors are getting hunted here. तर जबरदस्त परफॉर्मन्स सध्या बांदेश्वर बांदाचे वन सायडेड सेमीफायनल याच्या तरेन वो मॅच वता आणि पळोवया पूण आनी अनाउन्समेंट येता जशें तुमकां सांगलां हाऊजीस आमचे जे ऑर्गनायझिंगाचे मेंबर जे आसा ते तुमच्या मनात येतात हाऊजीस घेवन 100 रुपयाक 3 हाऊजी ताज्या बरोबर आनी इनामां आसात आनी इनामां म्हणल्यार तुमच्या बरोबर आतां आमचे आनी एक वॉलंटियराची पॅनल येतले थंय तुमकां बॉक्स दितले तुमकां आनी पेन आनी पेपर चिटी घेवन आमचे मेंबर्स येतले थंय तुमी तुमचो मोबायल नंबर बरोवपाचो आनी लकी मोबायल नंबर जे आसतले 2 तांकां बरी भरघोस अशी कॅश इनाम आसतले बऱ्यांतले बरे कॅश इनाम आसतले जे फायनली नंतर आमी दितले सो 2 लकी जे मोबायल नंबर मेळटले ते आमी लास्टाक लॉट काडटले अशे वेगळे वेगळे पद्दतीन आमी तुमकां हांगा एंटरटेन करतले आनी इनामां दितले. Good delivery. Chance of run out, not quite. Just a single. Score moves to 27. Fall start. On day 1, Dhruv Warriors Parsim reached the semi-finals. Nick just gone over the keeper. Fielder is in pursuit and will be stopped inside the boundary rope. Throwing the kitchen sink at it, but not connecting at the moment. Just a single. Good delivery, playing for the backspin on it. Missed it completely. Dot delivery. Completely taking into new dimensions this game. Right from the start, right from the toss.
Good delivery. French cut down to short fine. Will just be another single. Singles, doubles won't work. Need some big boundaries. These two batsmen capable. Need some big overs. 25-30 kind of over to get them back in the game. Down the ground. On the bounce to the fielder will just be a single. So 12 deliveries left and 63 runs required to win. 63 runs required in 12 deliveries. Definitely out of hands kind of a situation right now for the Dhruv Warriors Parsam. Look confident at the start, but those early wickets definitely halting them right now. What about the man of the series? Who is the contender? Will be getting an Activa. Honda Activa. Pristine clear imaging by the tenniscricket.in. All this entire event has been covered by Sai Spurs Sports Event Management Group. Yes, Sahil Gatwar, short pitch delivery outside the off stump, and it will be a wide. Extras. Requesting all those who are right in front of us, players from Arunda, please leave that side, or you can sit down. Yes, thank you. Can't view it properly. I am not watching it on the screen. I am watching it live, just like you guys. In the air, chance and gone. Or is it dropped? So far has been a pretty good fielding unit this, but has dropped a chance. Not much damage though. 2 runs taken. Reverse sweep, missed. Good delivery. Supporters of Shiroda look very happy with their performance. Nicely bowled again. Excellent delivery again. Just closing off this game. Sahil. So far in this entire innings, only 3 boundaries have been scored, not a single 6. So you can see how disciplined this bowling lineup is of the Bandeshwar Banda Shiroda. Again trying for the reverse, again missed. Another dot delivery. Just kept them tight, kept them very quiet. Again really good delivery, again a dot ball. So far from this over, only 3 runs have been scored. 60 more required in 7 deliveries. Again, this time over covers. It's running towards the fence before and will be again cut off. Good delivery to end the over after completion of 6. It's 34. 34 for the loss of 6 wickets. तशेंच ह्या टुर्नामेंटाक जशें तुमकां हांगा एक सुंदरश्यो ट्रॉफीज दिश्टी पडटा, विनर्स, रनर्स अप आनी बाकीच्यो त्यो ट्रॉफीज आमकां दिल्ल्यो आसा सदा स्पोर्ट्साचे सदादुरी हांगा पाविल्ली आसा. सदादुरीक आमी मोठ्या दबाज्यान येवकार करता आनी रिक्वेस्ट करता की तुवें माचयेर येवन बसका घेवची आनी ओवर मॅचीचो आस्वाद घेवचो. जी जवळपास ही मॅच कोण जिखतलो हें निश्चित जाल्लें आसा. So all victory margin, the Bandeshwar Banda Shiroda
as far as the Dhruv Warriors are concerned. They needing 59 in the final over. Rohan Lone will be bowling from the far end, closing off this game. In the air, chance, keeper settling under it, and it will be taken quite comfortably. Another wicket gone. It's the 7th wicket down. It's 34 for 7. New man in is Sagar. Swing misses completely and will be running to give his partner the strike. Leg by is the signal given by the umpire. Just 4 deliveries left. Again, no proper timing down the ground. Will just be a single. Excellent bit of deck this created by Mannu Gosavi. Pitch curator has given a fantastic wicket. Belter of a wicket. Runs, wickets, everything we saw in the 4 days and 1 night that we are witnessing right now. No problems whatsoever. If you ask any batsman, anybody who has played on this wicket will have no complaints about this surface. Down the ground, in fact, gone. Straight into the covers. Another wicket falls. Straight through Daji. So New Menon, in fact, will be facing the last delivery. Chandrakant will be on strike. That's excellent delivery, and that's it. Victory for the Bandeshwar Banda Shiroda. They move into the finals. And they'll wait for that match number 2, that is the semi-final 2. Aranda will be taking on Autotech Panjim very shortly. So the bottom line is Bandeshwar Banda Shiroda winning this game by 55 runs. Quick look at the match summary. Bandeshwar Banda Shiroda winning the toss, deciding to bat first. Lost the skipper lost Gopal Bhatta pretty early, and then Lotesh took on. He was supported by Akshay with 19 runs. Sachin Thakur also made 18. Satesh is the standout. Lotesh with 43 of just 16 deliveries. Talking about the bowling of Dhruv Warriors Parse, Sagar Morje was pick of the bowlers. 1 over, 13 runs, 1 wicket. Amir also bowled really well. 2 overs, no maidens, 15 runs, 1 wicket. Apart from that, rest all the bowlers were taken to cleaners. Talking about Dhruv Warriors Parsem, no look like getting towards the target of 93. 37 they posted in their 7. So Bandeshwar Banda winning this game by 55 runs. Over to you, Harish Bhai. तशेंच
जशें तुमकां खबर आसा की हो जेन्ना टुर्नामेंट घडोवन हाडला आतां जाल्यार गोंय राज्याचो एक मोठो टुर्नामेंट असो म्हणपाक शकता. हाजे परस व्हडल्या प्रायजां आशिल्ले टुर्नामेंट आसा पूण ज्या तरेन सेटअप तुमी पळयतात, ज्या तरेन ह्या टुर्नामेंटाक खुबश्यो गोश्टी नव्यो जाल्ल्यो आसात ते चिंतपाक आनी ते घडोवन हाडपाक म्हाका दिसता इतलें सोंपें न्ही. कारण फ्लडलायटीन टुर्नामेंट घडोवन हाडप, पिंक बॉल इंट्रोड्यूस करप आनी लोकांक भरघोस अशीं इनामां दिवप आनी तातूंत प्लेयर ऑफ द सिरीज प्रायज जी म्हणटा एक्टिवा आसा ती बी दवरप म्हणल्यार एक टुर्नामेंटाचें नांव. आनी ताचे बरोबर जेन्ना मोर्जे